श्री बाहुबली विद्यापीठतर्फे संचलित सर्व शाखांमधील सर्व विद्यार्थी पालक यांचं आजच्या योग भागामध्ये हार्दिक स्वागत। आज आपण एक वेगळा भाग पाहणार आहोत, मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आनापान क्रिया। नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण एका वेगळ्या भागामध्ये आलोय। आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि मनाच्या एकाग्रतेसाठी आनापान साधना पाहणार आहोत। आपण साधना चांगली होण्यासाठी सर्व विद्यार्थी पालक यांनी शांत जागा निवडावी, जमिनीवर बसावे, चटई किंवा जाजम अंथरून मन प्रसन्न ठेवावं। विद्यार्थी मित्र तुम्ही खूप लहान नाही, खूप मोठेही झालेले नाही, तुम्ही कुमार वयामध्ये आहात हे लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्याला वर्तमान काळात जगायचं आहे। भूतकाळात काय झालं, भविष्य काळामध्ये काय होणार आहे याची चिंता करायची नाही। ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो, आपल्याला दुःख होतं, त्या गोष्टी आपण इतरांच्या बाबतीत करणार नाही असं जर तुम्ही निर्धार केला तर जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही, दुःख देखील आपल्याला होणार नाही। आपल्या अंतर्मनामध्ये सर्वांनी पाहायचा प्रयत्न करायचा आहे। डोळे बंद करा आणि सावकाश ऐका। आपल्या सर्व अवयवांकडे आपण लक्ष देणार आहोत। लक्ष केंद्रीभूत करण्यासाठी ही जी पहिली प्रक्रिया आहे, सर्वांनी डोळे शांतपणे बंद करायचे आहेत, मान सरळ ठेवायचे आहे, ताठ बसायचं आहे, डोळे बंद। आता मनामध्ये कुठलाही विचार विकार आणायचा नाही, कोणत्याही गोष्टी आणायच्या नाहीत। आपण मन हळूहळू हळूहळू शरीराकडे आणतोय। आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, प्रत्येक भाग मनानं चाचपडून पाहणार आहोत आपण। नंतर आनापान क्रियेकडे वळणार आहोत। सर्वांचे डोळे बंद आहेत। सावकाश आपण आपल्या उजव्या पायाचा अंगठा जो आहे तो आठवायचा आहे। कसा आहे अंगठा, डोळे बंद करूनच आठवायचा आहे। अंगठ्याच्या नंतर त्याच्या जवळचं छोटं बोट, मधलं बोट, त्याच्या पलीकडचं बोट आणि सर्वात लहान बोट पायाचं, लक्ष तिकडे द्यायचं आहे। त्यानंतर सावकाश वरती या पायाच्या घोट्याकडे, घोट्याचा जो सांधा आहे त्याची आठवण करा। सावकाश पायाच्या नडगीवरून वरती गुडघ्याकडे या, गुडघ्याच्या सांध्याची आठवण करा, कसा आहे तो। सावकाश कमरेकडे या, कमरेचा सांधा। यानंतर डाव्या पायाकडे चला, डाव्या पायाचा अंगठा, अंगठ्याच्या पलीकडचं बोट, त्याच्या पलीकडचं मधलं बोट, त्याच्या पलीकडचं बोट आणि शेवटी सर्वात लहान बोट। कसं आहे आठवतंय काय पहा। आपलेच अवयव कसे आहेत आता ते मन चक्षु समोर येतात काय ते पहा। त्यानंतर डाव्या पायाच्या घोट्याकडे लक्ष द्या, घोट्याचा सांधा, पायाच्या नडगीवरून सावकाश वरती या, गुडघ्याचा सांधा आठवा। गुडघ्याचा सांधा झाल्यानंतर कमरेचा सांधा काय म्हणतोय माझा। सावकाश कमरेवरून वरती या, नाभीपर्यंत या, पोटापर्यंत या, सावकाश वरती छाती। माझ्या शरीराच्या आतमध्ये कोणकोणते अवयव आहेत, मला जे जे माहिती आहेत त्यांची आठवण काढा। मग किडनी असेल, यकृत असेल,
फुफ्फुस असतील, हृदय असेल, छातीचा पिंजरा असेल, अन्ननलिका असेल, या सर्व अवयवांचा फक्त विचार करायचा आहे, आठवण काढायची आहे. सावकाश उजव्या हाताकडे चला. उजव्या हाताचा अंगठा माझा कसा आहे, अंगठ्याचं नख कसं आहे, तर्जनी, मधलं बोट, अनामिका, करांगुली कशी आहे. उजव्या हाताच्या मनगटाकडे चला. मनगटाचा सांधा, कोपराचा सांधा, खांद्याचा सांधा. आता डाव्या हाताकडे चला. डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मधलं बोट, अनामिका, करांगुली. अवयव हलवायचे नाहीत, फक्त डोळ्यासमोर, मनचक्षू समोर त्या अवयवांना आणायचं आहे. डोळे बंद. मनगटाकडे लक्ष द्या. डाव्या हाताच्या मनगटाचा सांधा, कोपराचा सांधा, खांद्याचा सांधा. आता सावकाश मानेकडे जाऊया आपण. आपण सरळ ताठ ठेवलेली मान, सावकाश तोंड, तोंडामधले दात, नाक, नाकामधून आत चाललेला श्वास, डोळे मिटलेले, बंद केलेले डोळे, दोन्ही कान. आणि मग आपण डोकं, डोक्यावरच्या केसांची निगा किती व्यवस्थित राखली मी. आता सावकाश नाकाकडे चला. सावकाश आपल्या नाकाकडे चला. कसं आहे नाक, नाकातून श्वास आत चाललेला आहे, या गोष्टींकडे लक्ष द्या. आपण ही आनापान क्रिया करणार आहोत. आता इथून पुढं फक्त लक्ष देऊन ऐकायचं आहे. सर्वांनी डोळे बंद करायचे आहे, ध्यान करायचं आहे, फक्त ऐकायचं काम करायचं आहे. आरामात बसा. मान सरळ ठेवा. पाठीचा मणका, मेरुदंड सरळ ठेवा. ताठ बसा. डोळे बंद, तोंड देखील बंद. नाकाच्या दरवाजाकडे लक्ष द्या. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. श्वासासोबत काहीही जोडू नका. एखादा मंत्र, शब्द, विचार, गिनती, रूप, मूर्ती, आकृती असं काहीही जोडू नका. फक्त श्वासाबद्दल जाणून घ्या. मन भटकायला लागलं की श्वासोच्छ्वासाची थोडी गती वाढवा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा श्वासावरती लक्ष केंद्रित करा. श्वसन प्रक्रिया जाणून घ्या. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास, या गोष्टीकडे मन लक्ष केंद्रीभूत करा. मन भटकायला लागलं तर पुन्हा त्याला श्वासावरती आणा. लक्ष केंद्रित करा. नैसर्गिक श्वसन करा.
फक्त श्वासाबद्दल जाणून घ्या. कोणताही विचार विकार मनामध्ये आणू नका. पुन्हा मन भटकायला लागलं की श्वासोच्छ्वासाची गती वाढवा. श्वासावरती लक्ष केंद्रित करा. पुन्हा सामान्य श्वसन, संथ श्वसन करा. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास याकडे पूर्ण लक्ष द्या. आपण शारीरिक व्यायाम करतो, त्यामुळं शरीराचे अनेक अवयव मजबूत होतात, कार्यक्षमता वाढते. त्याचबरोबर योगासन, प्राणायाम करतो, यामुळं शरीराच्या आतील अवयवांना देखील व्यायाम मिळतो. आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांची कार्यक्षमता वाढते. तसं श्वसनावर लक्ष दिल्यामुळं, आनापान केल्यामुळं आपल्या मनाचा व्यायाम होतो. श्वसनाकडे लक्ष देत असताना काही ठराविक वेळानंतर आपलं मन पुन्हा भटकणार आहे. या भटकणाऱ्या मनाला पुन्हा श्वासावरती आणा. पूर्ण लक्ष श्वासाकडे द्या. भटकणारं मन पुन्हा पुन्हा श्वासावर आणणे म्हणजेच मनाचा व्यायाम करणे होय. पूर्ण लक्ष श्वसन प्रक्रियेवर. नाकातून आत येणारा श्वास, नाकाच्या दरवाजातून बाहेर जाणारा श्वास याकडे पूर्ण लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात डोळ्यांवरती ठेवा. हाताचे तळवे डोळ्यांवरती असू देत. हाताची ऊब डोळ्यांना लागू दे. डोळे बंदच. सावकाश हात थोडेसे खाली घ्या. आता हाताची सगळी बोटं डोळ्यांवरती असतील, डोळे झाकलेले असतील. सावकाश डोळे आतल्या आत उघडा, परत बंद करा. 5 वेळा उघडझाप करा, डोळे बंद करा. सावकाश हाताची बोटं पसरा. 2 बोटांमधलं अंतर थोडंसं वाढवा. पुन्हा डोळ्यांची उघडझाप आतल्या आत करा. दोन्ही हाताची बोटं डोळ्यांवरतीच असणार आहेत. पुन्हा
हाताच्या बोटांमधील अंतर वाढवा. पुन्हा डोळ्यांची उघडझाप करा. आतल्या आत उघडझाप करा. डोळे उघडा. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. विद्यार्थी मित्र हो, आणखीन थोडाच वेळ ऐकायचं काम करा. आता जी आपण आनापान क्रिया साधना पाहिली ती आपण दररोज नियमितपणे करायची आहे. केव्हा करू शकतो आपण? मित्र हो, सकाळी अंथरुणात उठून बसल्याबरोबर सुद्धा करू शकतो. अंघोळ वगैरे आटपल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर सुद्धा करू शकतो. जेवणापूर्वी करू शकतो. सकाळी शाळेत आल्यानंतर करू शकतो. दुपारच्या वेळी करू शकतो. शाळा सुटल्यानंतर सुद्धा करू शकतो. संध्याकाळी घरी आल्यानंतर करू शकतो. रात्री झोपताना सुद्धा ही क्रिया आपण किंवा साधना करू शकतो. तर इतक्या वेळा करायची आवश्यकता नाही. कमीत कमी दिवसातून 2दा तरी आपण ही क्रिया 10-10 मिनटं करणं आवश्यक आहे. आपल्या मनाची मशागत करणं अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो, आनापान केल्यामुळं लक्षात राहण्याची जी क्षमता आहे, आठवण्याची जी क्षमता आहे आपल्या, त्या वाढतात. त्याच्यामध्ये प्रगती होते. म्हणून नियमित आपण देखील प्राणायाम करायचा आहे. नियमित आपण देखील आनापान प्रक्रिया करायची आहे. आनापान ही साधना आहे. साधना जेवढी चांगली करू आपण, तेवढा आपल्या शरीराला व मनाला फायदा होणार आहे. अनेक आजारी व्यक्तीसुद्धा या साधनेमुळं आजारातून बाहेर आलेले आहेत. मित्रांनो, एखाद्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर, वाचल्यानंतर ते पुस्तक, वही बाजूला ठेवा आणि त्यामधला मजकूर आहे तसा आठवण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद करा, श्वासावरती लक्ष द्या आणि मजकूर आठवतो का ते पहा. 1दा, 2दा, 3दा आपण जर मजकूर आठवण्याचा प्रयत्न केला तर तो जसाच्या तसा आठवतो, लक्षात राहतो. नियमित आनापानाने आपला विकास होतो, प्रगती होते. एकाग्रता, स्मरणशक्ती, स्वयंशासन, जागरूकता, सतर्कता, निर्णय क्षमता, आत्मविश्वास, रचनात्मकता, कार्यक्षमता, आनंद, सहकार्याची भावना वृद्धिंगत होते. परीक्षेच्या वेळी सुद्धा आपण हा प्रयोग करू शकतो. आनापान करू शकतो. पेपर लिहिण्यापूर्वी, दिलेल्या वेळेपूर्वी 2 मिनिटं आपण केलेला अभ्यास जर उजळणी केली तर पेपर लिहिताना आपल्याला खूप सारं चांगल्या पद्धतीनं आठवणार आहे.